अज्ञानामुळे झाले का असं होईना, आपल्याला याची माहिती नव्हती, शास्त्रीय ज्ञान नव्हतं असं आपण एकदाच समजू शकतो. पण अशाही कृती होणार नाही. ती केल्यानंतर जेव्हा आपण म्हणतो की बा आता अरे जेव्हा चिडिया चूक गई खेत, खाऊन टाकलं त्यांनी शेत, आता याच्यानंतर काय करणार. जसं मी काल सांगितलं तुम्हाला का हा म्हातारपणाचा विषय आहे, तरुणपणाचा विषय नाही. तसंच आता त्या पोरांचं संगोपन हा जर आता त्याचाच विषय असं जर म्हटलं तर चालेल का. त्याला व्यवस्थितरित्या सगळं लक्ष ठेवून त्याला त्याचं महत्व कळू देऊन महिन्यातून एखाद वेळा करत असेल तर ते पण त्याचं डेलीच्या डेली नको अशा तऱ्हेचा आपण त्याला करू शकतो ना. ते आपल्या हातात आहे की नाही आहे का, त्यालाही आपल्याला दुसरीकडे जावं लागते. पण हे सगळं आपण समजूनच घेत नाही. त्यामुळे आपलं प्रत्येक कर्म प्रत्येक कृती ही कशी अट्रॅन्डम चालू आहे काहीतरी. आणि गतानुगतिक हा शब्द सगळ्यात त्याच्यासाठी की जसा पुढचा माणूस गेला, ते मेंढराचं पाहिलं का नाही उदाहरण, त्याला माहित आहे पहिलं मेंढरू त्या विहिरीत पडलं पाणी प्यायला गेल्यानंतर, पण सगळे मेंढर ते पाहतात तरी तिथेच जातात, तसंच वागतात आणि तसेच पडतात. 40 मेंढर असले तरी त्या पहिल्याप्रमाणेच जातात. याला म्हणायचं गतानुगती. जो आपला धुरीण आहे तो ज्या मार्गाने गेला तो जसा करतो आहे तसंच आपणही करत. पण आपण आपली बुद्धी, आपल्याला काही दिलेलं आहे विशेष उपकरण बुद्धीच्या रूपानं, तर त्याचा वापर करायचा हे मात्र आपल्याला सुचत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट भगवत भावना भावित होऊन त्या परमेश्वराच्या दरबारात जर जाण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र आपल्याला तो परमेश्वराची प्राप्ती किंवा त्याचं ज्ञान जे आहे किंवा ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाण्याचा जो प्रवास आहे त्याच्यामधलं जे अज्ञात असं तत्व आहे ते आपल्याला साध्य करता येते. मग आता तसा तो भगवत भावना भावितवाला पुत्र भावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आता त्याच्यातला एक शब्द मी गाळला, त्याचा अर्थ होता पण तो त्या अर्थाने त्यांनी वापरलेला नाहीये म्हणून मी ते नंतर सांगतो. आता गुंडा म्हटलं तर तुम्ही गुंडा मवाली या अर्थानं म्हणाल. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, किती मान आहे. पण मी गुंडा हा शब्द थोडासा काढून टाकला. तुम्ही त्याचा असा सरळ अर्थ बाह्यात मवाली गुंडा या अर्थाने घ्यायचा नाही. पण तो जो तिन्ही लोकांवर झेंडा विजय मिळवतो, ज्यांनी त्या भगवान श्रीकृष्णांनी जरासंधाला घाबरून पळ काढला त्यावेळेस आपल्याला पळकुट्या रणछोडदास हे नाव धारण केलं, द्वारकेला गेला आणि प्रति गोकुळ वृंदावनामध्ये जसं बसवलं त्याची निर्मिती केली, तसं राज्य द्वारकेला तयार केलं. एवढा त्याचा पुरुषार्थ त्या भगवान श्रीकृष्णाचा. आणि वय किती अवघ, इतक्या छोट्या वयामध्ये कंसाला मारल्याच्या नंतर ते राज्य आपण न उपभोगता आपला आजोबा उग्रसेन याच्या स्वाधीन केलं. आणि जरासंधाबरोबर त्याच्यावर राज्य म्हणजे भांडण करता 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 तो त्या काल यवनालाही मारायचं होतं. ती कथा मध्यंतरी येते. तो काल यवनही मग मरतो, त्याच्यावरती ते हा पांघरून आपण घेतो आणि तो काल यवनाचाही वध केला जातो मुचुकुंदाद्वारे. मुचुकुंद आणि काल यवनाची जी कथा आहे ती, त्या मुचुकुंदाला खूप थकलेला असतो, विश्राम करत असतो. त्याची प्रथम दृष्टी ज्याच्यावर पडेल तो मरतो हे कृष्णाला माहित होतं म्हणून तो त्याच्या जागेवर जाऊन झोपतो. आणि तो तसा आला मुचुकुंद की बस तो कालयवन जागा होतो. कालयवन आल्याबरोबर तो मुचुकुंद जागा होतो आणि त्याच्या दृष्टिक्षेपानं तो कालयवन मरतो. नंतर आणखी समोर पुढे जातो आणि मग बारका बसवतो, असा तो कथाभाग आहे. तर आपण त्या सगळ्या गोष्टी मी पहिल्या दिवशी सांगितले का हे आपण फक्त त्याला स्पर्श करून तुम्हाला आठवण मी करून देत जातील, त्या कथा रंगत बसत नाही. पण त्याच्यातलं जे सार आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो की काय आहे. तर तो द्वारकेमध्ये एवढ्या कमी वयामध्ये त्यानं द्वारका वसवली समुद्रामध्ये. ही आता गेलेली आहे, तुम्ही आपण पाहता बेट द्वारकेला कधी गेले असाल तुम्ही, ओखा म्हणतात त्याला. तर तिथे आता ती द्वारका बुडालेली आहे. कधी कधी तुम्ही टीव्हीत पाहिलं असेल तर ते मोदीजी गेले होते आणि यानं त्या समुद्रामध्ये तो शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्या पाणबुडीच्या साह्यानं ते गेले आणि तिथपर्यंत ते पाहिले आणि त्यांना त्या इमारती वगैरे सगळं काही दिसलं. म्हणजे अजूनही ते, आणि त्या काळाला झालेल्या 5000 वर्ष, म्हणजे 5000 वर्षापूर्वीची झालेली घटना आज सुद्धा, किंवा राम सेतू जर पाहिला तर तो सुद्धा आता नासानं त्याला सिद्ध केलं, तो सुद्धा 8000 वर्षापूर्वी झालेला होता. हे त्याचं कालमान
काढलेला आहे आणि तेही तो रामाच्या काळातला, म्हणजे रामायणचा काळ हा 8000 वर्षापूर्वीचा आहे, हे सुद्धा म्हणजे सिद्ध झालेलं आहे. प्र व वर्तक यांच्या पुस्तकांमध्ये याच्याबद्दलचा सगळा उहापोह केलेला आहे. तर तो असा जो वसुदेव सूत आहे भगवान श्रीकृष्ण, असा पुत्र व्हायला पाहिजे. मग आता त्या असा पुत्र व्हावा ऐसा जो आहे त्याच्यातला जो भगवान वसुदेव सूतम, तर याच्यातला हा श्लोक आहे, वसुदेव सूतम देवम कंसचानूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम, असं तुम्ही म्हणता. नेहमी प्रार्थना करताना हा श्लोक बऱ्याच ठिकाणी प्रत्येक संप्रदायामध्ये किंवा कीर्तनामध्ये ऐकता. तर याच्यातलं जे रहस्य आहे ते फक्त मी सांगतो तुम्हाला, बाकीचा सगळा श्लोक वगैरे तर काही नाही. तो भगवान श्रीकृष्ण एवढा पराक्रमी, इतका पुरुषार्थी असून सुद्धा त्याला त्याच्या अहमपणाचा लवलेश सुद्धा लागला नाही. आणि तो इतका पराक्रमी पुत्र असून सुद्धा तो मी वसुदेव देवकीचा पुत्र आहे म्हणून स्वतःला सांगतोय. आपण थोडस काम केलं तरी किती बडाही मारतो, किती अहमपणा येतो, हे मी केलेलं आहे, मी मिळवलेलं आहे, हा माझा पुरुषार्थ आहे, सगळं मी 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 आणि मी. आणि एवढं सगळं करून इतक्या सगळ्या 18 अक्षौणी सैन्याचं निर्दालन करून तरीही इतकं नीच दर्जाचं काम की त्या घोड्याला खरारा मारण्याचं काम करून त्याचा सारथी झाला त्या अर्जुनाचा तो भगवान श्रीकृष्ण. आणि जेव्हा त्याला त्या यज्ञाच्या काळामध्ये राज्याभिषेक करण्याचा आला त्यावेळेस तो म्हणे, अरे हा म्हणे माखन चोर आणि हे ते, त्या शिशुपाळानं त्याला 100 शिव्या दिल्या. त्या शिशुपाळाचे 100 अपराध संपल्यानंतर त्याचा सुदर्शन चक्रानं शिरच्छेद करणारा एवढा महापुरुषार्थी म्हणजे तो कमी वयामध्ये असलेला भगवान श्रीकृष्ण, तो मात्र आपलं सांगतानी, आपलं बिरुदावली सांगतानी, आपला परिचय लोकांना देतानी वसुदेव सूतम देवम कंसचानूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम, असं आपण ज्याचं वर्णन करतो तो मात्र मी वसुदेव देवकीचा पुत्र आहे असं अभिमानानं सांगतो. त्यातलं ते रहस्य आहे की माझा मुलगा किती कर्तृत्ववान, विराट, अचाट शक्तिशाली, याचा त्याच्या आई वडिलांना किती अभिमान असायला पाहिजे. केवढी अभिमानाची गोष्ट आहे. स्पद मी आता जसं म्हटलं का पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असा जो पुत्र व्हायला पाहिजे. अशी ती वसुदेव आणि देवकी ती प्रसवली आणि ती म्हणतोय की हा माझा मुलगा आहे, माझा लाडला आहे. एवढ्या कमी वयामध्ये यश, कीर्ती, सामर्थ्य, द्वारका वसवली, बाकी सगळं यश संपादन केलं आणि विनम्रता केवढी की मी देवकीचा आणि वसुदेवाचा पुत्र आहे म्हणून परिचय देतो. म्हणून त्याचं मोठेपण हे सगळ्यात जास्त वाटते का विद्या विनयेन शोभते. आम्हाला थोडासा अभिमान झाला तर किती गर्व, किती अहमपणा येतो. आणि तीच विद्या त्याला मात्र बघा का तो असा परिचय देताना किती शोभून दिसते. तो स्वतःचा तो असा परिचय देतो, या गोष्टीचा त्याला अभिमान वाटतो, भूषण वाटते. आणि मग त्या भगवंताला सुद्धा असं म्हणताना, आणि हीच गोष्ट मग त्यांनी जेव्हा गीतेमध्ये सगळी गीता त्यांना सांगितली आणि जेव्हा सगळी गीता सांगितल्याच्या नंतर यांनी आपल्या विभूती योग या अध्यायामध्ये ज्या निरनिळ्या विभूती सांगितल्या, त्या विभूतींमध्ये जसं सगळ्या ऋषी मुनींमध्ये कपिल मुनी हे सगळे श्रेष्ठ आहेत, तसं त्यांनी श्रीकृष्णांनी आपलं विभूती महत्व सगळ्या नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, आणखी काय बाकीच्या सगळ्या वृक्षांमध्ये वटवृष्ट श्रेष्ठ, आणि त्या सगळ्या माझ्या विभूती आहे असा तो विभूतीचा अध्याय. आणि त्याचं जे मोठेपण आहे त्यातली जी सगळ्यात गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये तो सांगत असताना पांडवा नाम अर्जुन हा श्लोक वापरलेला आहे. म्हणजे संपूर्ण पांडवांमध्ये मला अत्यंत प्रिय आणि आवडता किंवा पुरुषार्थी जर माणूस असेल तर तो अर्जुन आहे. तर त्यावेळेस अर्जुनाची आतून जी हे आहे किती पुलकित झाला असेल, तो त्याला किती आनंद वाटला असेल त्याची कल्पना करा. जेव्हा एखादा गुरु किंवा एखादा परमेश्वर आपल्या भक्ताचं मोठेपण दाखवताना समजा जर त्याच्या तोंडावर त्याला किंवा कोणीतरी कोणी सांगत असताना म्हणतो की पांडवा नाम अर्जुन, हा संपूर्ण पांडवांमध्ये जर सर्वश्रेष्ठ धनुर्धर असेल, सगळ्या विद्यांनी विभूषित आणि पराक्रमी जर पुरुष असेल तर तो अर्जुन आहे
असं म्हणून ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस त्या ऐकल्यानंतर त्या अर्जुनाला किती पुलकित झालं असेल, त्याचे रोमांचे किती उभे झाले असतील. आणि म्हणून शेवटच्या अध्यायामध्ये हे सगळे अध्याय 18वे अध्याय सांगून झाल्यानंतर 17व्या अध्यायामध्ये जेव्हा तो असं शेवटच्या क्षणाला भगवंत अर्जुनाला विचारतात का बाबा रे, पहिल्या अध्यायामध्ये तुला जो विक्षेप वाटलेला होता, विशाल वाटलेला होता आणि हे सगळं मला विचारलं, त्यावेळेस मी ही संपूर्ण गीता तुझ्या समोर सांगितली आणि तुझ्या मतांचं खंडन करण्याचा, तुझे हे माझे सगळे भाऊबंद आहे, मी यांना मारून काय मिळवणार, मग मला स्वर्ग मिळेल का, मग हे का होईल, मग मी कोणावर राज्य करायचं, काय करायचं, असे जे सगळे प्रश्न झाले, याच्या सगळ्या प्रश्नांचं निराकरण करता करता 18 अध्यायाची गीता सांगितली गेली 600 श्लोकांची. त्याच्यामध्ये 17व्या अध्यायामध्ये जेव्हा तो हा असं म्हणतो का आता तरी तुझ्या शंकांचं समाधान झालं किंवा नाही, असं कृष्ण अर्जुनाला विचारतात, तेव्हा अर्जुन सुद्धा मग ते जे म्हटलेलं होतं पांडवानाम अर्जुना हा, म्हणजे सगळ्या पांडवांमध्ये अर्जुन श्रेष्ठ म्हणून त्याची स्तुती केली होती, त्यावेळेस याच्यामध्ये जे रोमांच आणि पुलकितपणा झाला तोच या प्रश्नाच्या उत्तराने श्रीकृष्णामध्ये झालेला आहे. म्हणजे इतकं तादात्म्य होतं दोघांचं, भक्ताचं आणि त्या परमेश्वराचं. तर त्याच्यामधला तो श्लोक आहे किंवा ते आहे की हे कृष्णा, हा सगळा तुझ्या कृपेचा प्रसाद आहे. प्रसादात मयाच्युत, याच्यात माझा कुठलाही पुरुषार्थ नाही, मी याच्यासाठी काहीही केलेलं नाही, ही तुझी कृपा आहे की एवढं प्रगाढ असं ज्ञान मला रणांगणाच्या मैदानावर, जिथे आता युद्धाला आम्ही उभे ठाकलेलो आहोत अशा ठिकाणी दिलं. हा सगळा आणि माझ्या सगळ्या भ्रमात कल्पनांचा निराश झालेला आहे, भ्रमरहित झालेलो आहे, याच्या अगोदरच तू मारून टाकलेला आहे. विशाल विराट रूप दर्शनच्या अध्यायामध्ये हे सगळे मेलेले आहे असं त्या अर्जुनाला दाखवलं त्यांनी. आणि हे सगळं अर्जुनाला दाखवल्यानंतर तो अर्जुनाला जेव्हा विचारतो की बा तुमच्या हा सगळा तुझ्या शंकांचं निरसन झाले का नाही, त्यावेळेस अर्जुन सुद्धा मग कृष्णाला आलिंगन दिल्यासारखा अहोभाव प्रगट करून आपल्यामधला उच्च भाव आणि अष्टसात्विक भाग जागृत झालेल्या अवस्थेमध्ये अश्रुपात नेत्रांनी तेव्हा सांगतो की हे परमेश्वरा किंवा हे भगवंता, तो त्यांचं नातही लागण तर मेवण्याचं होतं, पण तेही नाही, आणखी तिथं तो सुभद्रा दिलेली होती ते, त्यामुळे ते नातही बदललेलं होतं, पण तरीही त्यांनी त्याला हे सगळा तुझ्या कृपेचा प्रसाद आहे असं म्हटलं. त्वत्प्रसादात मयाच्युत, तुझ्या कृपेचा प्रसाद आहे अच्युता म्हणजे कृष्णा. तर ही ती जी पांडवानाम अर्जुन म्हटलं होतं, तर त्या सगळ्या याच्या गोष्टीचा तो वाप असं भूषण त्या भगवंतांनाही वाटलं. मातीच्या समोर आपल्या बाललीलांनी परमानंद, मुखामध्ये विराट विश्वरूप दर्शन, युद्ध मैदानामध्ये रणांगणात आणि प्राणसखा अर्जुनाला गीता उपदेश करताना जगद्गुरु, विद्वान आणि ज्ञानी असा पुत्र व्हावा म्हणून आईने तपस्या काय केली असेल, आता असा हा पुत्र मला मिळाला पाहिजे म्हणून मग तिनं आपलं पात्र भगवान श्रीकृष्णांनी माझी निवड करावी, माझ्या उदरी यावं, आणि त्याच्यासाठी तो 8वा अवतार म्हणून येत आहे. म्हणून आणखी तिनं परत आपल्या 7 मुलांचा आपल्याच भावाकडून विच्छेद उच्छेद नाश झालेला, आपटून मारलेला ज्या आईनं डोळ्यानं पाहिलं, तिचं पात्र किती मोठं असेल, तिचं अंतःकरण किती भव्य असेल. 7 आघात सोसल्याच्या नंतर 8व्यांच्या रक्षणासाठी ती जीवाचा प्राण करून त्याला सुपामध्ये किंवा टोपलीमध्ये टाकून घेऊन जाण्याची विनंती करते वसुदेवाला, आणि ती यमुना सुद्धा दुभंग होऊन मग त्याला गोकुळाचा मार्ग देते आणि त्या ठिकाणी तो ते नेऊन ठेवतो. आणि तितक्या बाललीलांमध्ये तेवढ्या कमी वयात कंसच्या अनुराधी अशा महादुष्ट आणि शक्तिशाली राक्षसांचा सुद्धा संहार करतो. तर त्याच्या आईला किती कृतकृत्य वाटलं असेल की कशा पोराला मी जन्म दिला, आणि मग तिनं ती आपली कुस किंवा ती आपली किती शुद्धता किंवा ते पात्र किती तयार केलं असेल. वासुदेवानंद सरस्वतींचं किंवा ज्याचा तुम्ही टेंबे स्वामी असं म्हणतात, त्यांचं नाव जर ऐकलं असेल, त्यांचा जन्म माणगावला झाला, तहसील वेंगुर्ले, सावंतवाडीपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे ते माणगाव, आणि तहसील सिंधुदुर्ग. आता ते गेलं, पूर्वी रत्नागिरीमध्ये होतं जिल्हा, आता सिंधुदुर्ग मध्ये आहे. तो वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामीचा जन्म होता. आणि त्यांचे जे वडील आहे गरीशपंत आणि आई आहेत रमाबाई, त्यांना
त्या रमाबाई सासऱ्यांची सेवा करत माणगावला राहिल्या आणि गणेशपंत मात्र गाणगापूरला आले आणि 12 वर्षेपर्यंत संन्यासाची दीक्षा घेण्याची इच्छा धरून भगवंताची म्हणजे प्रभू दत्तांची सेवा करत इथंच राहिले आणि तिनं कडकडीत ब्रह्मचर्य आणि यानं सुद्धा कडकडीत ब्रह्मचर्य 12 वर्ष जपलं. तेव्हा कुठं तो वासुदेवानंद सरस्वतीच्या कार्याला त्यांच्या पोटी ऐकत नाही देवाच्या होता. ते पात्र कसं तयार करायला पाहिजे भगवंत जर तुम्हाला पाहिजे तुमचं व्यक्तिमत्वाने तुम्ही पात्र कसं करायला पाहिजे. रुक्मिणी आणि कृष्णाची एक संवाद आहे तोही सुद्धा याच्यामध्ये नुसत्या एका वाक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा रुक्मिणी आणि ते एकांतात आल्यानंतर रुक्मिणीने इच्छा केली की तुला काय पाहिजे ते सांग मला माग मी तुला द्यायला समर्थ आहे. मी त्रैलोक्याचा स्वामी आहे. तुम्ही माझी अत्यंत प्रिय आणि मी तुला वळवून आणलेली आहे. मी तुला ते सांगितलं तिथं भेटायला काढलं तू त्या रुक्मिणी बरोबर भांडलो माझ्या सायाबरोबर किंवा सोयऱ्याबरोबर काय जो असेल तो बहिणीचा पत्नीचा भाऊ आणि त्याच्याशी भांडून तुला आणली. आता तुला काय पाहिजे तर ती म्हणाला का प्रति श्रीकृष्ण मला जन्माला यायला पाहिजे माझ्या पोटी असं त्यांनी म्हटल्यानंतर तो जर प्रति श्रीकृष्ण प्रद्युम्नाचा अवतार जो आहे तो जर तुम्हाला प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं प्रतिरूप आहे तितकाच पराक्रमी तितकाच सगळं पाहायला सुद्धा तसाच हा प्रद्युम्न जो मुलगा रुक्मिणीच्या पोटी कृष्णाला झाला तर त्याच्यासाठी त्यांनी अट टाकली कृष्णांनी का मग तसा जर प्रतिरूप जर पाहिजे असेल तर तुला सुद्धा कडकडी 7 वर्षाचं ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल आणि शनी प्रदोष आणि प्रदोषाचं व्रत करून शंकराची आराधना करावी लागेल आणि 7 वर्षेपर्यंत हे सगळं निष्ठेनं तुला करावं लागेल. तेव्हा मग प्रति श्रीकृष्ण तुझ्या पोटी जन्माला येईल आणि ती गोष्ट त्यांनी मान्य केली त्या रुक्मिणीनं आणि रुक्मिणी 7 वर्षेपर्यंत कडकडीत तेवढी पट्टराणी असून सुद्धा कृष्णापासून दूर राहिली. कृष्ण सुद्धा त्या प्रिय असलेल्या जिला पळवून आणलं अशा प्रेयसीच्या बाबतीत सुद्धा 7 वर्ष अलग राहिला विभक्त आणि मग प्रद्युम्नाचा जन्म झालेला. मग पात्र जर आपल्याला तयार करायचं असेल तर कशी किती तपस्या करावी लागते. तुमच्या साध्या व्यवहारातली मी आता गोष्ट सांगतो म्हणजे मग आपण तिथे हा विषय संस्काराच्या बाबतीतला म्हणजे जो आपला विषय होता की 2 दिवस प्रस्तावना आणि तर ते संस्काराचं किती महत्व आहे त्याला घेण्याचा प्रयत्न करतो. तर तो तुम्ही नेहमी दूध घ्यायला जाता आपल्या घरी आल्यानंतर दूधवाला आणि दुधाचं भांड घेऊन जर गेला असाल तर त्या भांड्याला आंबट वास असेल किंवा आणखी कुठलं काहीतरी एखादं भाजी टाकलेली असेल ठेवलेली असेल डिकून असेल असं तुम्हाला वाटलं तिला काहीतरी स्पर्श झालेला आहे बा तर तुम्ही किती स्वच्छ करता त्या भांड्याला. किती रुपयाचं दूध असते ते 25-30 रुपयाच्या दुधासाठी व्यवहारामध्ये आपण वागत असताना दूध घेण्याचं भांड जर गेलो तर ते पात्र सुद्धा किती तावून सुलाखून स्वच्छ करून तुम्ही घेता ते दूध आणि जो तो परमेश्वर आपल्याला आत्मज्ञान प्रदान करणार आहे तर आपलं पात्र कसं असायला पाहिजे याचा कधी विचार करतो का. फक्त आपण म्हणत असतो की परमेश्वर माझ्याकडे लक्ष देत नाही मी इतक्या दुःखात आहे हे आहे ते आहे पण तुम्ही त्याच्यासाठी जसं असायला पाहिजे त्याची आपल्या पात्राची तयारी केली का. व्यवहारामध्ये 10-20 रुपयाच्या दुधाच्या पात्रामध्ये दूध घेताना ते फुटू नये म्हणून जितकी काळजी तुम्ही घेता त्याच्यातली 1% जरी काळजी त्या परमेश्वराच्या दरबारामध्ये जाण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व तसं घडवावं आपलं पात्र तसं घडवावं तर ज्याचा त्याचा आत्मज्ञान रूपी प्रकाश किंवा तो आत्मज्ञान रूपी प्रसाद त्या पात्रामध्ये तो भगवंत आपल्याला टाकेल तर आपलं पात्र कसं असायला पाहिजे. किती तयारी करावी लागेल. आता मी किती उदाहरणं दिले बघा. कसा पुत्र आपल्या पोटी व्हावा याच्यासाठी काय तयारी करावी लागेल. ते पात्र आपल्याला त्यांनी आपल्याला सनात करायचं त्याच्यासाठी ते कसं आपण असायला पाहिजे. किती गोष्टी याच्यामध्ये आहेत की बा त्या तशा असल्याशिवाय आपल्याला त्याची आणि आपण म्हणतो की बा मला कृपा मिळाली नाही अमकं मिळालं नाही तो इतका जवळ आहे इतका जवळ आहे इतका जवळ आहे परंतु तो दिसत नाही हे नाही. तुम्ही ती तयारी करा निश्चितपणे तो तुमच्या जवळ आहे आणि निश्चित तो तिथं प्रगट होईल. मला सांगा एक साधं उदाहरण घेऊ आपण. तुम्ही निखारा पाहाला आता लाकडावर स्वयंपाक करण्याचे दिवस जरी नसले तरी सगळ्यांचं वय जर पाहू जाता झालं, तर त्यांनी लाकडाचा निखारा बघितलेला आहे. लाकडं जाळलेली आहेच काही ना काही.
तो निखारा एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही घेतला, एखाद्या झाकणीमध्ये, आणि त्या निखाऱ्यावर पांढरी काजळी चढलेली आहे, तर तुम्ही त्याच्या जवळ गेले आणि हाताने शेक घेण्याचा प्रयत्न केला तर ती काजळी चढलेल्या निखाऱ्याची आच तुम्हाला तेवढी येणार नाही. येते का? बघा ते उदाहरण, हा दृष्टांत आहे, वाटते का? बघा आता ते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काहीही 5 पैशाचंही दुसरीकडून काही आणलं नाही, फक्त ते काजळी फुंकून टाकली, ती काजळी काढून टाकली, त्या निखाऱ्याला आलटी पालटी केली किंवा फुंकर मारली, आणि ती काजळी पांढऱ्या रंगाची जी चढलेली आहे ती जर काढून टाकली आणि नंतर मग हात शेकायला घेतला, तर आता आच लागेल की नाही लागेल? लागेल ना? पाहिलं की नाही तुम्ही हे उदाहरण? पूर्ण आयुष्य गेलं आपलं असं करता करता. जेव्हा शेकोटी जवळ बसतो तर त्यावेळेस ते काळजी आणि ते कोळसे कोळजलेले असतात किंवा पांढरे झालेले असतात, तेव्हा त्याचा आच कमी होतो. तुम्ही त्याला हवा घालता, पंख्यानं काहीतरी करता, आणि ती काजळी जेव्हा जाते त्याच्यावरचं ते मळप चाललं जाते, त्यावेळेस दिसते की नाही ते काय केलं तुम्ही? त्याच्यामध्ये नुसती फुंकर घातली, मग ते जे मायेचं मळप जे त्याच्यावर साचलेलं होतं ते बाजूला झालं, आणि आपला जो निखाऱ्याचा आतच जे होतं ते तुम्हाला जाणवायला लागलं. आरशावर धूळ बसलेली आहे आणि आपलं प्रतिबिंब पाहायला तुम्ही गेले, दिसेल का? काय केलं? फुंकर घाला किंवा तो स्वच्छ करा आरसा, तुमचं प्रतिबिंब त्यामध्ये दिसेल की नाही दिसेल? मग तो आतमध्ये इतक्या जवळ असलेला ह्याच गोष्टी केल्यामुळेच त्याच्यातली प्रतीती तुम्हाला येईल. काय करायचं आहे? नुसतं विचाराची दिशा बदलायची, विचार बदलायचे, भगवत भावना भाविक व्हायचं, त्या परमेश्वराच्या दरबारात जायचं, निश्चितपणे तो तुमचा पत्कर करेल, तुम्हाला स्वीकार करेल. काही दुसरं करण्याची गरज नाही, बाजारामध्ये जाण्याची गरज नाही, आणण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. विचाराची दिशा बदलणे आणि मग त्या विचाराच्या दिशेनुसार त्या बदलण्यासाठी ती आपल्यामध्ये दृढ व्हावी. म्हणून मग सद्गुरूला शरण गेल्यानंतर, काल मी चष्म्याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं आणि काजळाचं सांगितलं, तर ते जसं आपल्याला सद्गुरू रूपी आरशामध्ये पाहावं लागते, तसा त्या सद्गुरूंनी आपल्याला जो मंत्राचा बोध केला आहे त्या मंत्राचं नामस्मरण करता करता ह्या सगळ्या आलेल्या मायेचे मळप किंवा काजळ्या त्याच्यावरती उडून जातात आणि आत्मप्रतीची तुम्हाला येते, किंवा आत्म्याचं जे तेज आहे ते आपोआप प्रकाशित व्हायला लागतं. काय करण्याची गरज आहे? फक्त तो त्याला दुसरीकडे न शोधता आपल्याच अंतरात आहे, आणि त्या अंतरातल्या परमात्म्याचं आपल्याला दर्शन व्हावं असं ज्या दिवशी वाटते त्यावेळेस हे मायेचं पटल थोडंसं दूर करायचं, तो तिथेच प्रगट होतो. याचा एक दृष्टांत सांगतो, आणि आपला वेळ जर झाला असेल तर मग मी बघतो, नाहीतर असेल तर आणखी दुसरा विषय सांगेल. पण हे समजण्यासाठी, कारण आम्ही आपला असं आतापर्यंत समजून बसलो आहे की बा याला कुठेतरी बाजारामध्ये विकत घ्यावं लागते, काही पैशाने मिळते किंवा काहीतरी करावं लागते, असं आपल्याला वाटते. ते आपल्यातल्या तसं वाटणं आपलं विनाकारणचं आहे, हे सगळं समजण्यासाठी एक दृष्टांत देतो. एक धनगर होता, मेंढपाळ, मेंढ्या पाहणारा. तो जंगलामध्ये मेंढ्या घेऊन जायचा पालन करण्यासाठी, आणि तिथे तो जात असताना असं जाता जाता एक दिवस काय झालं की एक सिंहाचं पिल्लू, ज्याला सिंहाचा छावा म्हणतात, त्याचे डोळे उघडायचे होते. ती व्याधी होती सिंहीण, आणि ते पिल्लू ते 7 दिवसानंतर डोळे उघडतात. रानटी प्राण्यांचे किंवा मांजरींचे वगैरे, असं कुत्र्याचे पिल्लं वगैरे, तोपर्यंत ते डोळे मिटलेले असते, ही एक हे आहे. तर तसा तो त्याचा 7 दिवसाचा अवधी व्हायचा होता आणि ते डोळे मिटलेले होते, आणि तो आपल्या आईपासून बिछडलेला होता, म्हणजे विखुरलेला, दुसरीकडे गेलेला, भटकलेला होता, आईच्या जवळ नव्हता. आई त्याला, आणि तो तिथंच राहिला. तो तिथे राहिल्याच्या नंतर जेव्हा तो त्याचा आपला अनाज आणण्यासाठी किंवा आपली भुकीची सोय करण्यासाठी दुसरीकडे गेला असेल, तेवढ्याच वेळामध्ये तो मेंढपाळ किंवा धनगर तिथे गेला. त्याला वाटलं का हे सालं पिल्लू छान मस्तपैकी दिसायला तर खूप छान आहे, आया वगैरे कधी असं त्यानं पाहिलं नव्हतं. मोठे सिंह पाहिले असतील, पण त्याचाही नुसती डरकाळीच आहे की त्याच्या वाऱ्याला कोण उभं राहील, त्याला पाहायला गेलो तर तोच खाऊन टाकेली भीती, त्यामुळे चांगलं दिसते म्हणून त्यानं त्याला घेतलं आणि आपल्या त्या मेंढ्यांबरोबर घेऊन घरी आला.
वाड्यामध्ये. आणि वाड्यामध्ये आल्यानंतर त्या वाड्यामध्ये त्या बकऱ्यांच्या इतर पिलांबरोबर आणि बकऱ्यांबरोबर ते पिल्लूही वाढायला लागले. आता तिथे ते त्या बकरीला आता तो जिवंत राहायचा काय करायचं, तर ते तिथे राहताना आपण तिथे काय करणार बा, आता त्याला खायला मिळत नाही तर त्या बकरीचं दूध तो प्यायचा आणि इतर बकऱ्यांचे पिल्लू जसे बे 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 करायचे तसाच हाई सिंहाचं पिल्लू सुद्धा बे 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 करून त्या बकरींसारखा आवाज काढायचं, दूध प्यायचं आणि लहानाचा मोठा व्हायचा. हे फार एखादं कुत्र किंवा मांजर पाहिली म्हणजे आपण जसं त्याला घेऊन येतो बगलेमध्ये गाडीत घेऊन बसतो किंवा आणखी कुठं फिरतो तशासारखं त्या पिलाला घेऊन तो मेंढपाळ त्यांच्याबरोबर त्या जंगलात आपल्या बरोबर सोबत घेऊन जायचा, तिथे राहायचा, करायचं त्याचं लहानाचं मोठं. आणि एक दिवस तो बराच मोठा झाला. आता काही दिवस गेले, 2-4 महिने गेले. 2-4 महिने गेल्याच्या नंतर तो सिंहाचा छावा एवढं असं बागडायला लागल्यानंतर थोडासा मोठा झाला आणि हे सगळं करायला लागल्याच्या नंतर एक दिवस त्या बकऱ्या पाहिल्यानंतर माझा छावा कुठे गेला असं नसेल, परंतु एखादी बकरी जर मिळाली तर मला खाद्यासाठी मिळेल म्हणून तो सिंह तिथे त्या जंगलामध्ये आला. त्या बकऱ्या जिथे चरत होत्या तिथे. आणि आता ते 4-5 महिन्याचं मोठं झाल्यामुळे हा खांद्यावर किंवा असं कुठेतरी बगल्यामध्ये घेऊन फिरत नव्हता, तर तो त्या याच्यामध्ये ठेवत होता, त्या बकऱ्याबरोबर ते जात होतं. तर यानं पाहिलं ह्या सिंहानं, अरे याला तर साल हे तर सिंहाचं आपलं पिल्लू दिसते आणि ह्या बकऱ्यामध्ये कसं आहे आणि बेबे बेबे का करता या बकऱ्यासारखाच आवाज, याला तर माझ्यासारखी डळकाळी मारायला पाहिजे, ते तर माझं पिल्लू आहे सिंहाचं हा स्वतःला. तर म्हणे याला आता आत्मदर्शन दिलं पाहिजे, आपण कोण आहे याची खरी ओळख दिली पाहिजे. म्हणून तो सगळ्या बकऱ्यांना सोडून दिला, त्या छाव्याच्याच मागं लागला, त्याला पाठीवर टाकलं, जंगलामध्ये घेऊन गेला. बाकीच्या सगळ्या बोंबत राहिल्या किंवा आपली एक बॅग गेली, आपलं वाचलो बा असं म्हणून त्या सगळ्या बकऱ्या आनंद मनवत आहे. आणि याला मात्र याच्यातलं पौरुषत्व जागृत करायचं असल्यामुळे, आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून द्यायची असल्यामुळे त्याला पाठीवर टाकला आणि तो जंगलाच्या दिशेनं निघून गेला. गेल्यानंतर तो मात्र तिथे गेल्यानंतर त्याची प्रार्थना करायला लागला, महाराज मला सोडा ना बा, मी बकरीचं पिल्लू असं असं आहे, मला का मारून तुम्हाला मिळेल, अशी गयावया करून तो भीक मागायला लागला त्याला. अरे म्हणे हा असा का करतोय, असा का वागतोय, बेबे बेबे करतो, बकरीसारखा स्वतःला समजतो, मी बकरी आहे असं म्हणतो आणि बकरी जशी आपली जीवाची भीती म्हणजे दान मागते तसा हा मागतो. मग आता हा नेमका आहे कोण, नाही सिंहाचं पिल्लू आहे, याला कसं कळलं नाही हा का असा करतोय. मग म्हणे आता सारा पुष्कळ विचार केला त्या सिंहानं आणि त्याला वाटलं का आता याला आपलं स्वरूप दाखवायचं. आता त्या काळचं त्याच्यामध्ये आता जंगलामध्ये काय साधन राहिलं, आता थोडी मिळणार आहे दाखवायला. त्याला पाठीवर टाकलं, तळ्याच्या काठावर गेला पाणी पिण्यासाठी. आणि त्याला मग तिथे समजावून सांगायला लागला, अरे बाबा रे तू बकरी नाही आहे, कशाला हे ब्या करतो, आणि मी काही तुला मारणार नाही आहे, मी त्याच्यासाठी इथं नाही आलेलो आहे तुला, मी तुला तुझी ओळख करून द्यायला, तू माझंच पिल्लू आहे, माझ्या जाती कोळीचा आहे, माझा सिंहाचा छावा आहे तू, मग त्या सिंहाच्या छाव्यासारखा मी जसा डरकाळी मारतो तसा तू डरकाळी मारायचा. आणि एखाद्या बकरीची किंवा आणखी कोणाची जी हत्या करायची असेल किंवा शिकार करायची असेल ती करायची, ते सोडून तू बकरीसारखा काय असा ब्या 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 करायला लागला. नाही महाराज मला सोडून द्या, ब्या 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 आपला असा करत राहा. असं केल्यानंतर आता याला काय करायचं, मग त्याला त्याचा कान पकडल्यासारखं जे काही त्याचा अवयव हात पकडला किंवा आणखी आपल्या पाठीवर येऊन तिथं पाण्यामध्ये गेला. आणि आता बघ म्हणे मी आणि तू याच्यात काही फरक आहे का पहा, मलाही आहे तेवढी शेफ्टी आहे, तितकंच आहे, मी मोठा आहे तुला, पण सगळेच्या सगळे गुण माझे आहे. आणि तू आतापर्यंत ज्यांच्यामध्ये बकऱ्यात राहिला तशा बकरीसारखी तुला अवयव आहे का, तसं तू तशी शेळीची ती याची घंटी किंवा आणखी कुठले त्याचे कान हे ते, आणि इतकं ते दुबलं वगैरे राहणं त्या बकऱ्यांसारखं, असा काही तू दिसते का, माझ्याशी तुझं साम्य आहे किंवा नाही, सारखेपणा दिसतो का नाही, जसा मी दिसतोय तसा आहे ना. मग मी जर तसा आहे आणि मी जर डरकाळी मारू शकतो तर तू बेबे का करताय, डरकाळी नाही मारू शकत का. मग त्याला ते दाखवल्याच्या नंतर तू प्रयत्न करून पहा, ते बेबे सोडून दे आणि डरकाळी मार माझ्यासारखी. मग त्यानंतर डरकाळी मारली सिंहानं मोठ्या, आणि असा मारण्याचा प्रयत्न कर, त्याला शिकवलं आणि शिकवल्याच्या नंतर त्यानं मग
तो तसा प्रयत्न करता करता 2-4 वेळा काही होता त्या सिंहाच्या आवाजाची मोठी डरकाळी मारली आणि त्याला त्याचं ज्ञान झालं का रे मी सिंहाचा छावा आहे, सिंहाचा पोरगा आहे, मी सिंह आहे, या जंगलचा आता मी राजा आहे. आणि तो भाव निर्माण झाल्यावर त्याला साक्षात्कार झाला का अहम ब्रह्मास्मी, मी सुद्धा ब्रह्म आहे. अशासारखा तो मी सुद्धा सिंहाचा छावा आहे, मी बकरीचं पिंडू नाही असा साक्षात्कार झाला. आणि तो जो त्या सिंहाच्या मागे त्या जंगलामध्ये पळून गेला तर पुन्हा त्यानं ढुंकून सुद्धा त्या मेंढपाळाकडे आणि त्याच्या मेंढ्याकडे पाहिलं नाही. काय केलं याच्यामध्ये? त्यांनी काय पुरुषार्थ केला किंवा कुठून चाराण्याची वस्तू विकत आणावं लागली की काय आणावं लागलं? त्याची खरी स्वरूपाची ओळख त्याला करून द्यावी लागली आणि ती पाण्यामध्ये वाकून पाहिल्यानंतर जाईल. तसंच तो इतक्या जवळ आपल्या आतमध्ये बसलेला आहे, त्याची फक्त ओळख करून घ्यायची आपल्याला, बाहेरून विकत आणायचं नाही. विवेकानंद सुद्धा म्हणतात अमृतस्य पुत्र, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. मग अमृताचे पुत्र आहात किंवा गीतेमध्ये सुद्धा असा एक श्लोक आहे, ममे वांशी जीवलोके जीवभूत सनातना, म्हणजे तू सुद्धा त्या परमेश्वराचा अंश आहे, ज्यानं हे सृष्टी संपूर्ण निर्माण केली त्याचा अंश असल्यामुळे त्याचा अंशी म्हणून तू सुद्धा तितक्या सगळ्या गुणांनी म्हणजे जे षड ऐश्वर्यांनी युक्त असलेला परमेश्वर तेवढाच पुरुषार्थ धारण करून तू सुद्धा इथे आलेला आहे, कारण त्याचा अंश तू आहे. फक्त तो परमेष्ठी म्हणजे त्या जीवनामध्ये खूप मोठं तत्व असते तेव्हा तो परमात्म्याच्या रूपाने असतो, समष्टी जीवनामध्ये तो आत्म्याच्या रूपाने असतो आणि या जीवाला धारण केल्याबरोबर त्याचा अंश म्हणून तू जीवात्मा म्हणून आलेला आहे. पण त्याचा अंश असल्यामुळे त्याचे सर्वच्या सर्व गुण तुझ्यामध्ये विद्यमान आहे. त्यामुळे नर करणी करे तो नरका नारायण हो जाय. जर त्याला प्रयत्न केला तर तो या जन्मामध्ये नराचा नारायण अर्जुनाचा जसा तो झाला शेवटी तसा सारखा तुम्ही सुद्धा पोहोचू शकता आणि ते सुद्धा करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. फक्त एवढा एक भाव आपल्याला जागृत करायचा आहे. कुठेही त्याला दुसरीकडे आणि तो दुसरीकडे आहे असं समजून शोधण्याची गरज नाही, तर तो इतका निकटस्थ तुमच्या आहे, इतका निकटस्थ आहे, इतक्या जवळ आहे की त्याला फक्त आता आपल्याला जागृत करायचं आहे का मी त्याचा अंश आहे एवढंच सांगायचं आहे. कुठेही बाहेरून आणण्याची वस्तू नाहीये. भगवंत हा तुमच्यापासून निराळा असेल तर शोधून सापडणार. तसाच मग त्याच्या बाकीच्या इतरही वृत्ती आहे. भगवंत जसा आता कश्यप ऋषीला 2 बायका झाल्या, दिती आणि अदिती, आणि दितीपासून दानव किंवा राक्षस निर्माण झाले. तुम्ही तो नरसिंहा नावाचा पिक्चर पाहिला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळेल. तो एकदा पिक्चर बघा म्हणजे मग हे सगळं तुम्हाला पूर्णच्या पूर्ण त्या गोष्टी सगळ्या कळतील आणि कसे ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा जन्म झाला आणि अदितीच्या पोटी जशी देवांची निर्मिती झाली तशी ही राक्षसी वृत्ती आसुरीपणा सुद्धा हे सुद्धा आपल्यामध्येच विद्यमान आहे. हेही काही विकत आणावं लागत नाही. आता कोणता गुण जास्त मात्रेमध्ये करायचा म्हणजे मग दुसरी मात्रा म्हणजे रेषा जर 2 ओढायच्या असतील तर एक रेषा किती लांब करायची म्हणजे ती मोठी होईल आणि दुसरी कशी लहान होईल आपली, तर तशी फक्त करायची आहे. ती आसुरी वृत्ती जी आहे, शैतानी वृत्ती आहे, पिशाची योनी आहे, ह्या सगळ्या योनींची जी मात्रा आहे आपल्यामध्ये त्याच्यामुळे आपण त्याला त्या प्रकारचं खाद्य पुरवतो. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि माया या षड्रिपूंच्या द्वारे त्या मात्रा शरीरातल्या कमी केल्या तर आपोआप तुमचा सात्विकपणा वाढेल आणि ते सात्विकपणा वाढले की तुमचं तेज किंवा आत्मप्रभा तुम्हाला आपोआप दिसायला लागेल. पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही आता सगळे म्हातारे लोक जे आहेत त्यांना माहित आहे का आपल्याकडे एक लाकडाची ठाण दिवी राहायची आणि ती अंगणामध्येही प्रकाश पडेल आणि घरातही प्रकाश पडेल म्हणून आपण त्या उंबरठ्यामध्ये दरवाज्यात दिले ठेवायचे, त्याच्यावर दिवा ठेवायचा. मग तो दिवा प्रकाशित केल्यानंतर अंगणामध्ये उजेड पडत होता आणि आतमध्येही उजेड पडत होता. म्हणून त्या उदाहरणाच्या दृष्टीने ज्ञानेश्वर माऊलींनी मग ती आपल्या त्यांच्या हरिपाठामध्ये किंवा त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ती ओवी टाकलेली आहे की त्याची करुणी ठाण देवी जो इंद्रियातील चोरून देवी त्याचीच भावे आत्मप्रभा नीत नवी. ही जी आत्मप्रभा आहे ती नित्य नूतन आहे. दररोज त्या सगळ्या गोष्टी आपण त्याला जसं भांड चकचकीत करतो, आता त्या पात्रामध्ये ते सांगायचं राहत, तुम्ही त्याला किती चकचकीत करता घासून आणि काय करता, तसं जर तुमच्यावर ही मळ साचलेली आहे ही जर स्वच्छ केली
तर ती जो आत्म्याची ज्योत किंवा त्याचा प्रकाश आहे तो इतका चांगल्या मोठ्या प्रमाणावर उद्दीपित होईल आणि दिसेल की ते दिसल्याबरोबर तुम्हाला आसुरी वृत्ती किंवा तुमच्यामधले जे वाईट गोष्टी आहेत त्या आपोआप दबायला लागतील. त्याच्यापेक्षा म्हणजे एखाद्या वेळेस आपण जर मोठी गोष्ट केली तर आता पहा, नेहमी तुम्ही साध्या तुमचं साधं जवळचं उदाहरण सांगतो, ते दुःख तुम्हाला नाहीसं वाटायला लागलं. एरवी तुम्ही बिमार पडत नव्हते असं नाही, सर्दी पडसा खोकला असं झालं तरी तुम्ही दवाखान्यात जात होते. पण कोरोनाच्या काळामध्ये मात्र कोरोना झाल्यानंतर या गोष्टीसाठी तुम्ही दवाखान्यामध्ये नाही येत, कारण तुम्हाला भीती वाटत होती का कोरोना हा मोठा आजार आहे आणि अशा छोट्या छोट्या आजारासाठी जर मी दवाखान्यात गेलो, तिथे जर कोरोनाचे पेशंट असले तर मग मी बाधित होईल आणि मला कोरोना लागेल आणि मी वरती वाढ सुद्धा नाही. म्हणजे मग मोठं दुःख जेव्हा येते तेव्हा लहान दुःख जेव्हा माणूस विसरून जाते. तशासारखं एखाद्याची ती उर्मी जी आहे ती मोठी झाली की लहानच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यावर हावी नाही, प्रभाव नाही पडत, त्या निष्प्रभ होतात. त्याही काही बाहेरून आणा लागत नाही, त्यालाही बाजारामध्ये काढा लागत नाही किंवा त्या मळाच्या वाटे काही निघून जात नाही. त्याही उर्मी आहे, त्याही राहतात, फक्त दिशा तेवढी बदलायची असते. सत्व ते जे आहे ते वाढवा, सात्विकपणा वाढवा, खानपान वाढवा, त्या वाढवण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी अवलंब करा आणि ते जर केलं तर ते गोष्ट निश्चितपणे मोठी होईल. माझा मोबाईल नाही, किती वाजले, कोणी नाहीये का इकडं? टाइम सांगा म्हणत आहेत ना. तुम्हीच मग नरोत्तमय होऊ शकता या देहामध्ये राहून आणि नराधम सुद्धा होऊ शकता. जे आता हे सगळे प्रकार तुम्ही पाहता, नराधमाकडून कसा बलात्कार होतो किंवा काय, त्या सगळ्या आतंकवाद, आसुरी प्रवृत्ती, मारणं, जीवानीची मारणं, तर हे सुद्धा जसं घडते या शरीराकडून घडते, काही दुसरीकडून नाही, त्याच बुद्धीकडून घडते आणि त्याच बुद्धीच्या द्वारे तुम्ही नरोत्तम सुद्धा होऊ शकता, उत्तम जन्माला सुद्धा प्राप्त होऊ शकता. याचं वाल्याचं उदाहरण आहे, तो वाल्या कोळी, त्याचा वाल्मिकी झाला आणि रामायण रचलं. अंगुलीमानचं उदाहरण आहे. किंवा मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जसा तो वाल्मिकी प्रत्येक वाटमारी करायचा, त्याला जेव्हा पाठवलं नारदांची भेट झाल्यानंतर का बा तुझ्या घरी आणि हे सगळं तू त्या लोकांसाठी जो करतो आहे त्यांच्या खाण्यासाठी किंवा याच्यासाठी, ते तुमच्या पापाचे वाटेकरी होणार आहे का एवढंच विचारून घे. आणि तेव्हा ज्यांनी त्याला नकार दिला का बा आम्ही काही त्याची नाही दे, तुझी जबाबदारी आहे, तुला आम्हाला खाऊ घालायचं, कारण तुला आमच्याशी लग्न केलं, पोरं झाले, हे झाले, आमचा संसार तुला वाढवला, संसार केला, त्यामुळे त्याची जेव घालण्याची जबाबदारी तुझी आणि ते जेव घालण्याची जबाबदारी तुझी असल्याच्या नंतर मग आपल्याला त्याचं सोयरसुतूक काही नाही आहे, तुम्ही ते बघा असं त्यांनी म्हटलंय. त्यानंतर जेव्हा हा आला पश्चाताप युक्त अंतकरणानं नारदाला सांगायला लागलं का बा हे माझ्या पापाचे का वाटेकरी नाही आणि मला आता त्यांच्यासाठी हे करण्याची इच्छा नाही, आणि तिथून त्यानं जे सोडून दिलं, सोडल्यानंतर त्याच वाल्याचा मग वाल्मिक ऋषी झाला आणि त्यांनी रामायण लिहून काढलं. काय केलं, काही कुठून बाहेरून आणलं होतं, तो जसा होता तसाच होता, फक्त दिशा बदलली, त्याला त्याचं ज्ञान झालं. तो त्याच्यामध्ये आपण बा आपला संसार आहे म्हणून पोराबारांच्या याच्यासाठी जो सगळी वाटमारी हे ते करणं जे होतं ते करणं बंद केलं. पश्चाताप युक्त अंतकरणानं दग्ध होऊन, याच्यामध्ये तुलसीदासांचं सुद्धा उदाहरण तुम्हाला पाहिलं असेल. त्या कच्ची ती बायको त्या खिडकीमधून जात असताना तिच्या भेटीला सापाला धरून तो वर गेला आणि मला वाटलं म्हणे का बा मी दोरी सोडलेली आहे, मी त्याला धरून आलो. मी म्हणे कुठे तुझ्या येण्यासाठी दोरी सोडलेली आहे, तू जा म्हणे. कंदील घेऊन गेली, पाय त्याचं साप एवढा मोठा, त्या याच्यामध्ये गुंडाळी मारून त्याला तो धरून तिच्या खिडकीमधून त्याला भेटीला गेला. म्हणे या एवढ्या मोठ्या सापाला पाहिल्याबरोबर त्याची निर्भत्सना केली आपल्याच नवऱ्याची, त्यांच्या पत्नीनं, आणि म्हणायला लागली का म्हणे य कच्ची या जीवासाठी तुम्ही म्हणे एवढ्या सापाला धरून म्हणे माझ्यासाठी आले, इतकाच पुरुषार्थ जर परमेश्वरासाठी केला असता तर परमेश्वराला प्राप्त झाले असते. एवढंच तिचं म्हणणं याच्यामध्ये उपरती आली, पश्चाताप झाला आणि जो त्याच्यातून गेला तर पुन्हा संसाराकडे वळून पाहिलं नाही, तुळशी रामायण
काय केलेलं आहे आपण. तर असे संस्कार व्हायला पाहिजे. हे तर आपण देऊ शकतो की नाही आपल्या मुलांना, ते तर आपल्या हातात आहे की नाही आहे का, तेही परमेश्वराच्या हातात आहे. आता तुम्ही जर म्हणाल का बा परमेश्वर माझ्याकडे, तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींनाच तसे संस्कारी आईबाप. आता किती उदाहरणं तुम्हाला देता येतील. मी ते वसुदेव म्हणजे याचं सांगितलं तुम्हाला, कृष्णाच्या याचं किंवा देवकीचं, आपलं पात्र कसं तयार असायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे. तर शिवाजी महाराजांचं उदाहरण सुद्धा तुम्हाला देता येईल. बघा, सगळ्या मावळ्यांमध्ये, सगळ्या मित्र परिवारांमध्ये रक्त, मांस, मेशी, पज्जा सगळं सगळं सारखं होतं. त्यांच्याही याच्यात काही पांढरं रक्त किंवा लाल रक्त नव्हतं. तो सगळा सारखाच होता. रोहिडेश्वराकडे गेले आणि स्वराज्यास्थानी त्यांनी आपली अंगुठी कापून त्याचा रक्ताचा अभिषेक केला आणि शपथ घेतली की आपला शिवाजी हे झाला पाहिजे. आणि त्या शिवाजीला तो कसा झाला पाहिजे राजा, आणि त्याच्यात कोणते गुण असले पाहिजे म्हणून मग त्या जिजाऊ मातेनं जसं त्याच्यावर संस्कार केले, ते जर जे जसं या पद्धतीचं केलं, ते सगळे मानव प्राणी एकसारखे असून शिवाजी मात्र त्याच्यापेक्षा वेगळा ठरला, ज्यानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. नाहीतर त्याचा त्याचा सवंगडी वर्ग जो होता तो आणि याच्यामध्ये काही फरक आहे का? सारखाच आहे अगदी. विवेकानंदांमध्ये सुद्धा काही फरक आहे का? बाकीचे जे सगळे त्यांचे रामकृष्ण परमहंसांचा जो शिष्य वर्ग होता, अखंडानंद किंवा आणखी कोणी, पण एखादाच विवेकानंद ठरतो, सगळेच्या सगळे नाही होत. सगळ्यांना विवेकानंद व्हावं असं वाटते, शिवाजी व्हावा असा वाटते, परंतु तो माझ्या कुळामध्ये नाही झाला पाहिजे, माझ्या घरी नाही झाला पाहिजे. माझ्या घरी झालं तर माझ्या भविष्याचं काय? तो जर असा वैरागी युक्त जर झाला किंवा काही करायला लागला तर मग म्हातारपणामध्ये तो पोरगा मला पोसेल की नाही पोसेल? तो वैराग्य धारण करून साधू संन्यास घेऊन हिमालयात निघून गेला तर कसं होईल? म्हणून तो व्हायला पाहिजे. त्याच्यावर जगाचं अधिष्ठान आहे, जग सुंदर होणार, पण तो माझ्या घरी माझ्या कुळात नाही व्हायला पाहिजे. तो जर झाला तर मग गेलंच. तर त्याच्यासाठी त्याच्या आईला जिजाऊला जसे संस्कार करावे लागले, त्याला घडवावं लागलं. एक छोटासा पोलादाचा तुकडा आहे, त्याचे जर नटबोल्ट तयार केले ते जर विकले तर 50 रुपये येतात, पण त्याच पोलादाच्या तुकड्याला घड्याळीच्या स्पेअर पार्ट मध्ये रूपांतर केलं तर 3000 रुपये होते. पोलादाचा तुकडा तोच, त्याचे नटबोल्ट बनवायचे 30 रुपये कमवायचे, की घड्याळाचे स्पेअर पार्ट तयार करून 3000 रुपये कमवायचे, ते तुम्ही ठरवायचं. हा संस्काराचा भाग आहे. आपण त्याच्यावर कसे संस्कार करतो, वस्तू तीच आहे, तोच तुकडा आहे, परंतु तो कसा घडवतो त्याच्यावर त्याचं मूल्यमापन होते. त्यामुळे आपल्याला काय करायचं काय नाही, कसे संस्कार करायचे, की ज्यामुळे या सगळ्या गोष्टींची आपल्याला पुरुषार्थ केल्याचं समाधान मिळेल आणि प्राप्ती होईल. सगळ्या वस्तू जवळ आहे, कुठेही दूर आणि बाजारातून खरेदी करणारी वस्तू नाही, सगळं तुमच्यामध्ये विद्यमान आहे. तुम्ही त्याचे अंश असल्यामुळे सगळ्याच्या सगळ्या आतमध्येच तुम्ही घेऊन आलेले आहात. आता मला त्याच्याचं साधं उदाहरण दिलं तर तुम्हाला सांगता येईल की 12व्या वर्गानंतर तुम्ही शिकून इतके मार्क मिळवून इंजिनिअरिंगला जाणार आहात, 4थ्या वर्षी कळते का तुम्हाला? 4थ्या वर्गामध्ये असताना तो फक्त तेवढाच विचार करतो, पण 12 वर्षाचा होईपर्यंत, 12व्या वर्गात जाईपर्यंत तिथून किती 8 वर्ष झाले. 4थ्या वर्गात आहे, 8 वर्ष झाले. मुलगा तोच आहे, रक्त तेच आहे, विचार तेच आहे, सगळं ते आहे, पण 12व्या वर्षी तो इंजिनिअरिंग कडे म्हणजे ते सगळं शरीरात आधीच तो घेऊन आलेला आहे, विद्यमान आहे. फक्त त्याला योग्य अशा संस्काराची गरज आहे. आणि समय से पहिले भाग्य से ज्यादा कुछ भी नहीं मिलता, या म्हणीप्रमाणे योग्य वेळ आल्याशिवाय ते घडत नाही. ती वेळ आली की आपोआप त्या अव्यक्त रूपानं तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जे आहे ते व्यक्त व्हायला सुरुवात होते. आता ते तुम्ही येऊनच आलेले आहे, तुमच्यामध्ये ते विद्यमान आहे, अव्यक्त रूपानं ते आतमध्ये आहे. फक्त ते चित्तामध्ये अव्यक्त रूपानं जे आहे ते योग्य वेळ आली का ते व्यक्त होते. काहीच तुम्हाला करण्याची गरज नाही. ते जसं त्या वेळेला व्यक्त होते तसंच तुमची गुरुकृपा होऊन आतमध्येच असलेल्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात. त्याला बाहेर शोधण्याची गरज नाही. अंतर्मुख होऊन तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा, तर त्या ज्या सगळ्या
मोठ्या मोठ्या क्वालिटीज आहेत, ज्या पात्रता आहेत किंवा जी कुवत आहे ते तुमच्यामध्ये आजही रोजी विद्यमान आहे. फक्त तिला प्रगट करायचा, एवढा फक्त पुरुषार्थ करा. ते केल्याबरोबर तो परमेश्वर दुसरीकडे शोधण्याची, लांबवर असण्याची गरजच नाही. तो अगदी नित्य जवळ आणि खूप जवळ, इतका जवळ, इतका जवळ, इतका जवळ की बस त्या निखाऱ्यावरच फक्त कुंकरच घालायचा. याच्यासाठी आपण पुढच्या वेळेमध्ये लागणार. मी चांगला एक वृत्तांत तुम्हाला मायेचा सांगेल, पुढे बोलू आपण त्या विषयावर. आता आपण इथेच विराम करूया आणि संपवूया. या आरतीची सुरुवात करा. किती वाजले? हा